तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची पावडर, जी की खूप दिवस स्टोअर केल्यावर राहू शकते. कारण आपण अशी कढीपत्त्याची पानं फ्रीजमध्ये ठेवली तर ती खूप दिवस राहत नाहीत, ती खराब होतात किंवा अशी पानसर होतात. तर त्यासाठी आपण कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे, उन्हामध्ये सुकवून घेतला आणि आता पॅनमध्ये त्याला गरम करत अगदी कुडकुडीत होईपर्यंत आणि त्याची हाताने अशी दाबल्यानंतर पावडर होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची. खूप करपवायचं नाही आपल्याला. आता अशी ही झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही पानं थंड होऊ द्यायची. 5-10 मिनटात ती होऊन जातात. आता आपण याला आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पावडर करून घ्यायची. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि नक्की बनवून बघा.